हा व्हिडिओ नीट पाहूया मित्रांनो. यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची तुलना कुणाशी केली आहे तो तुम्हीच पहा. अण्णाभाऊ साठेंनी सापळा नावाची जी गोष्ट लिहिलेली आहे त्या कथेमध्ये हरिबा नावाचा जो त्यांनी नायक उभा केलेला आहे, तर तो हरिबा काय करतोय, मेलेली जनावर वडणार नाही म्हणून बंड करतो, अख्खा महारवाडा असा गावाच्या समोर उभा करतो संघर्षाला. आणि शेवट काय त्याचा, तर ती कावडणी जी असते मेलेली जनावर ओढण्यासाठी जी कावडणी वापरतात, ती कावडणी आणून त्या कावडणीवर तो कुऱ्हाडीचे घाऊन घालून ती कावडणी तोडून टाकतो. आता बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन करणं आणि अण्णाभाऊंच्या हरिबानं कावडणी तोडून नष्ट करणं, बरोबर, ह्या दोन्ही गोष्टी सांकेतिकरित्या एकच आहेत. आणि तो हरिबा म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही, जेव्हा अख्ख्या गावगाड्याची लढतो, आत्मसन्मानाची लढाई, आत्मजाणीवेनं तो उभा राहतो, आत्मभान घेऊन उभा राहतो, तर तो हरिबा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. म्हणजे जसं जग बदल घालून घाव मला सांगून गेले भीमराव हे गाणं आहे, तसंच सापळा कथामध्ये हरिबा आहे जो बाबासाहेबांच्या रूपात उभा आहे आपल्यासमोर. अण्णाभाऊंच्या हृदयातले बाबासाहेब आहेत असं म्हणू शकतो, नेणिवेतले बाबा. 25 डिसेंबर 1927 रोजी जी मनुस्मृती बाबासाहेबांनी दहन केली तो एक क्रांतिकारक लढा होता, क्रांतिकारक विचार होता. आणि तो क्रांतिकारी लढा समस्त स्त्रीमुक्तीचा लढा अशी इतिहासात ऐतिहासिक म्हणून नोंद आहे. आणि त्या लढ्याशी तुलना हरिबाने फोडलेल्या कावडाशी करणे, काल्पनिक पात्राशी करणे कितपत. माळी आणि शीतल साठे यांनी या वक्तव्याबद्दल माफी मागावी. मी त्या दोघांचा जाहीर निषेध करतो.